तुम्हा विणत्राता दूजा नाही, तुम्हा विणत्राता दूजा नाही, दूजा नाही, का हो प्रेक्षिता. पद 28. पुरे जगातील वणवणाता, पुरे जगातील वणवणाता, वळवूया मोहरा, वळवूया मोहरा, करूया अंतरयात्रा जरा, करूया अंतरयात्रा जरा. पुरे जगातील वणवणाता, पुरे जगातील वणवणाता, वळवूया मोहरा, वळवूया मोहरा, करूया अंतरयात्रा जरा, करूया अंतरयात्रा जरा. सृष्टी माणूस अंधेवाते, सृष्टी माणूस अंधेवाते, मागायाचे सतत किती ते, मागायाचे सतत किती ते, देह सुखाचे पात्र न भरते, देह सुखाचे पात्र न भरते, सावध हो जरा, सावध हो जरा, करूया अंतरयात्रा जरा, करूया अंतरयात्रा जरा. येथे नाही तिथे शोधितो, जेथे नाही तिथे शोधितो, वाया जीवन जगी दवडितो, वाया जीवन जगी दवडितो, मार्ग सुखाचा आतच असता, मार्ग सुखाचा आतच असता, जगामध्ये का फिरा, जगामध्ये का फिरा, करूया अंतरयात्रा जरा, करूया अंतरयात्रा जरा. दिन म्हणे रे मनास बोलू, दिन म्हणे रे मनास बोलू, आत्मपरीक्षण करुणी शोधू, आत्मपरीक्षण करुणी शोधू, हृदयामंधला स्वानंदाचा, हृदयामंधला स्वानंदाचा, अक्षय निर्मळ झरा, अक्षय निर्मळ झरा, करूया अंतरयात्रा जरा, करूया अंतरयात्रा जरा.
हनुमान जयंतीची सेवा राहिली. तब्येत बरी नव्हती त्या दिवशी, ठरलं होतं, तब्येत बरी नव्हती त्यामुळे वर काय आलो नाही. तर हनुमंताची आरती तेवढी म्हणतो. जय जय हनुमंता वाळ, जय धीमंता, जय रामवंता, जय जय हनुमंता. साध्य साधका, अतुल सेवका, निस्वार्थाच्या पथप्रदर्शका, कपिवर कुलवंता, जय जय हनुमंता. मायावीवा दुष्ट अतिरथीवा, तुझ्या पुढती कुणी, मायावीवा दुष्ट अतिरथी, तुझ्या पुढती कुणी न टिकती, वायू तत्ववंता, जय जय हनुमंता. देई शक्ती सेवा शुद्धी, नामामध्ये दीना दृढमती, तारी कृपावंता, जय जय हनुमंता. पहिल्यांदा म्हणतो म्हणून एकदा चाली पुरतं ऐकू येते. जय धीमंता, जय रामवंता, जय धीमंता, जय रामवंता, जय जय हनुमंता. ओ वाळू जय जय हनुमंता, ओ वाळू जय जय हनुमंता. जय धीमंता, जय रामवंता, जय धीमंता, जय रामवंता, जय जय हनुमंता. ओ वाळू जय जय हनुमंता, ओ वाळू जय जय हनुमंता. साध्य साधका अतुल सेवका, साध्य साधका अतुल सेवका, निस्वार्थाच्या पथप्रदर्शका, निस्वार्थाच्या पथप्रदर्शका, कपिकुलवंता. कपिवर कुलवंता, कपिवर कुलवंता. ओ वाळू जय जय हनुमंता, ओ वाळू जय जय हनुमंता. जय धीमंता, जय रामवंता, जय धीमंता, जय रामवंता, जय जय हनुमंता. ओ वाळू जय जय हनुमंता, ओ वाळू जय जय हनुमंता. मायावीवा दुष्ट अतिरथी, मायावीवा दुष्ट अतिरथी, मायावीवा दुष्ट अतिरथी, तुझ्या पुढती कुणीही न टिकती, तुझ्या पुढती कुणीही न टिकती, वायू तत्ववंता, वायू तत्ववंता. ओ वाळू जय जय हनुमंता, ओ वाळू जय जय हनुमंता. जय धीमंता, जय रामवंता, जय धीमंता, जय रामवंता, जय
देवाशती नामामध्ये दीना दृढमती नामामध्ये दीना दृढमती तारी कृपावंता तारी कृपावंता आळू जय जय हनुमंता ओ आळू जय जय हनुमंता जय धीमंता जय रामवंता जय धीमंता जय रामवंता जय जय हनुमंता ओ आळू जय जय हनुमंता ओ आळू जय जय हनुमंता ओ आळू जय जय हनुमंता. काय हनुमंताची स्मरण करणं त्याचंही यात काम ते राहिलेलं आपलं. ती म्हणजे बुद्धी. माणसाला बुद्धीची आज कमी नाही. लहान मुलं आपण साधं पाहिलं असेल तर नेहमी आपल्या बोलण्यात सुद्धा येत असेल की पुढची पिढी मागच्या पिढीपेक्षा हुशार आहे. जी आपल्याला 10व्या वर्षी 20व्या वर्षी कळत नव्हतं ते ह्यांना 5व्या वर्षी 4थ्या वर्षी कळते. हे उच्चार आपणच घरामध्ये उद्गार काढतो आणि तशी वस्तुस्थिती पण असते. बुद्धीचं कमी नाही आहे. तेव्हा धी म्हणजे बुद्धीची कमी नाही. तर आता जर असं असेल तर परमेश्वराकडे जाणाऱ्यांची, त्याला शोधून काढणाऱ्यांची, त्याची प्राप्ती करून घेणाऱ्यांची सुद्धा कमी नसली पाहिजे. ती वाढत चाललेली असली पाहिजे. तसं दिसतं का? म्हणून जय धीमंता आणि जय रामवंता हे तिथंच जाऊन शिकायचं. दुसरीकडे मार्ग नाही आपल्याला काही. मारुतीच्या ठिकाणी बुद्धीची परिसीमा असली, कितीही बुद्धी असली तरी ती शेवटी रामाच्या चरणी लागली, त्याच्या कारणी लागली, त्याच्या शोधाला लागली. हे शिकायचं. नाहीतर काय शिकायचं मला सांगा? बुद्धीची काही कमी का पडली आहे? आता बुद्धिवाद केवढा वाढला? तो बुद्धिवादच वाढला नुसता. त्यात देव नाही वाढला. जर शोधायला गेलं असतं तर देव सापडला असता आणि तो वाढला असता, तो जीवनामध्ये वाढला असता तर देवजीवन वाढलं असतं आणि मग स्वास्थ्य वाढलं असतं. आपलं सगळं बाकीचं वाढले, स्वास्थ्य एवढं कमी झाले, प्रामाणिकपणा कमी झाला. म्हणून म्हणाले ते आपण ज्याच्यात नाही का आपल्याला एकदा विषय झाला होता. आपल्याला देशसेवा करायची वाटते. काय देशसेवा करायची वाटते? आपल्याला दिलेलं काम प्रामाणिकपणे करा. एवढं खूप झालं केलं तरी. बसल्या जागी जे आपल्या वाट्याला काम आलेलं आहे ते फक्त प्रामाणिकपणे काय, बस. काही कशाची दुसरी अपेक्षा न ठेवता, अलीकडे ते सांगायला लागतं, तर कशाची अपेक्षा न ठेवता जे वाट्याला आलेलं आहे ते, जे अपेक्षित आहे, जे आपण कबूल केलेलं आहे ते काम नुसतं प्रामाणिकपणे करा. एवढं करण्याची गरज आहे. तसं हे ही जी बुद्धीचे वापराचे प्रश्न आहे. ती बुद्धी आहे पण ती बुद्धी वादालाच जाते. फक्त मी ध्रुपदाबद्दल आत्ता बोलतो. बाकीचं सावकाश बोलून घ्यावा तरी, की साध्य साधका, अतुल सेवक आहे जे काय आहे याच्याबद्दल नंतर बोलू. कारण आपल्या वेळेचं आज आपल्याला हे झालेलं आहे, थोडं पुढे गेलेलं आहे आणि त्यात तात्यांचं स्मरण करायचं आहे. त्याचे निदान मुद्दे तरी आज यावे तशा अपेक्षा आहे. तर 1885 ते 1967 हा तात्यासाहेबांचा काळ आपल्याला माहिती आहे. अनेक वेळेला वाचता वाचता जिथे अडतं तिथे मनुष्य चौकशी करतो. विचार करीत असेल तर आपल्याला शंका येतात, तिथे आपण अडतो. तसं महाराजांच्या वृत्ती आठवणी वाचताना कृष्णमूर्तींचा संदर्भ आल्यामुळे आणि तो आपल्याला विषय परिचित असलेला असल्यामुळे महाराजांचे कडे येणारे ग्रहस्थ कृष्णमूर्तींच्याकडे गेले. गुरुची माणसाला काही गरज नाही हे त्यांचं मला पटलं म्हणाले. परत आल्यावर त्याने अत्यंत व्यवस्थित सांगितलं. मला ते पटलं आहे आणि आता मी तसं करायचं ठरवलं आहे. तर याबद्दल तुमचं काय मत आहे? आता हे महाराजांना विचारणं म्हणजे तसं धाडस जरी असलं तरी हे धाडस ज्यांच्याकडे शक्य होतं त्यांना तात्यासाहेब म्हणतात. तेव्हा त्यांच्याकडे हे शक्य झालं. त्यांना विचारलं. ते म्हणाले, ते म्हणतात ते बरोबर आहे. बुद्धिमान माणसांना खरं सांगायचं तर गुरुची गरज नाही. कारण बुद्धीच मुळात परमेश्वर शोधून काढण्यासाठी दिलेली आहे. तर ती त्याला पुरेशी असलीच पाहिजे, नाही का? तर ती त्याला पुरेशी आहे. फक्त ती शुद्ध असली म्हणजे परमेश्वर शोधते, अशुद्ध असली म्हणजे जगातलं जे जे काय शोधते त्याचे रोज पहिल्या पानावर येते आपल्या. तर ते सगळं शोधते, आपल्याला त्याची काही गरज नाही. तर म्हणाले आता काय हरकत नाही आहे. ते म्हणतात ते मलाही पटतं. हे थोडंसं सांगणाऱ्याला धक्कादायक होतं की ते मलाही पटतं, गुरुची काही आवश्यकता नाही आहे. तर तेव्हा आता आपण त्यांचं ऐकायचं ठरवलं ना. तो हो म्हणाले. मग आता ते आपले कोण झाले? कृष्णमूर्ती.
तेव्हा वाचल्याबरोबर धक्का बसला मला जरा, की दत्तसाहेबांचा काळ महाराजांचा काळ हा 13 सालचा, आणि हे महाराज म्हणतायत असं जे सांगतायत ते किमान 50 ते 60च्या दरम्यानची ही गोष्ट आहे. तर ही 50 ते 60च्या दरम्यानची गोष्ट या काळात कशी काय घडली असेल, महाराज कसं काय म्हणाले असतील, म्हणून जिज्ञासेने याची चौकशी केल्यानंतर पहिल्यांदा हे उलगडा झाला. ते महाराज पेटीवर जे बरत होते म्हणतात ते हे असं त्यावेळेला उलगडलं. आणि काय हरकत नाही, आपण त्याचं स्मरण योग्य तऱ्हेनं, आवश्यक तऱ्हेनं इथे आत्ता जेवढं शक्य आहे तेवढं करायला हरकत नाही. पण 40 वर्ष ज्या गोष्टींचा, ज्या प्रवचनांचा लक्षावधी लोकांना लाभ होतो आहे ती तात्यासाहेबांच्या वाणीतली आहेत, ज्याची अनेकांना कल्पना असते किंवा नसते. तर ते शुद्ध आत्मज्ञान त्या प्रवचनाच्या रूपाने व्यक्त झालेलं आहे. आपण असं म्हणू की महाराजांनी त्यांच्या ठिकाणी व्यक्त केलेलं आत्मज्ञान प्रवचनाच्या रूपाने आपल्या हातात पडलेलं आहे. आपल्यावर ज्यांनी हे त्या त्या काळात ज्यांनी लिहून ठेवलं, ज्यांनी त्याचं शब्दशः टिपलं आणि त्याचं पुढचं संकलन करून आपल्यापर्यंत पोचवलं, त्यांचे उपकार आहेत. पण खरे उपकार कुठून येतात याची आपल्याला कल्पना असेल तर ते जिथं बोललं गेलं तिथून उपकार आले. तर ते आत्मज्ञानी आत्मविष्काराचे, म्हणजे आत्मसाक्षात्काराची ती वाणी आहे असं आपण समजायला हरकत नाही. कधीतरी सविस्तर हा विषय नंतर आपण बोलू. मागे एकदा आपल्याला चैतन्य उपासनेबद्दल बोलताना म्हटलं होतं की हा प्रवास जो सगळा महाराजांच्या सगळ्या एकूण उपासनेचा आहे तो 3 टप्प्यात पूर्वी गेलेला आहे. महाराजांच्या काळामध्ये धर्म आणि कर्माला प्राधान्य आहे. आपण चरित्र अभ्यासून पहा, त्यामध्ये आपल्या लक्षात येईल की धर्म आणि कर्म या गोष्टींना अत्यंत प्राधान्य आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये नामाला आणि प्रेमाला प्राधान्य आहे. तर तात्यांचा काळ आहे तो जवळजवळ 25 सालापासून 67 सालापर्यंतचा हा 42 वर्षाचा काळ हा नाम आणि प्रेम तर काय देवनागरी कानाण्याच्या 2 बाजू आहेत वगैरे सगळी भाषा जी सगळी आहे ती सगळी आपल्यावर तात्यासाहेबांची असलेली कृपा आहे. ते नाम आणि प्रेम. तिसरा बाबांच्या काळातला जो काळ आला तो ज्ञानाचा विस्तार होण्याचा आला. या सगळ्या उपदेशाच्या ज्ञानाचा विस्तार सगळा झालेला आपल्याला जरी दिसत असेल तर तो बाबांच्या काळामध्ये दिसला. त्यामध्ये अनेक गोष्टी अशा सांगितल्या गेल्या किंवा ज्या समोर आल्या, त्यांच्या स्मरणामधून आल्या, त्यांच्या सांगण्यामधून आल्या, वारंवार निरूपणातून आल्या. त्यातून माणसांची निष्ठा वाढायला मदत झाली. म्हणजे महाराजांना जिवंतपण आणण्याचं जे, माणसांच्या जीवनामध्ये जिवंतपण आणण्याचं जे कार्य आहे त्यामध्ये ज्ञान आणि निष्ठा उत्पन्न करण्याचं कार्य बाबांच्या काळामध्ये झालं. आता आपल्याला जे काम उरलेलं आहे ते ह्या सगळ्याचा अभ्यास करणं आणि त्याचा आचरण करणं हे आहे. असं आपला एकदा विषय मागे झाल्याचं आपल्या लक्षात असेल. तर त्यातलं नाम आणि प्रेम हे जे आहे हे तात्यांच्या जीवनाचे अविभाज्य भाग आहेत. म्हणजे त्यांनी जे म्हटलेलं आहे स्वतः की माझ्यातून नाम वजा केलं किंवा प्रेम वजा केलं, दोन्ही एकच आहेत. खरं सांगायचं नामात प्रेम येत नाही ही आमची अडचण आहे. म्हणजे नाण्याची एक बाजू हातात घेतो आणि दुसरी हातात येत नाही म्हणल्यासारखं आहे खरं सांगायचं तर. पण ते येत नाही एवढी गोष्ट खरी, आणि त्यामुळं आपल्याला ते कष्टाने घ्यावं लागतं. पण ठीक आहे, काय असतं दुसऱ्या बाजूला ते असल्यामुळे दिसत नाही एवढंच त्याचं आहे. आपल्या समोर जो भाग येतो तो कदाचित काट्याचा असला तर काट्याचा दिसतो, छापाचा असला तर छापाचा दिसतो, दुसरी बाजू काही आपल्याला दिसत नाही. तसं थोडंसं आपलं होत असावं. पण त्यांच्या जीवनामध्ये जर हे नाम आणि प्रेम वजा केलं तर खरोखरच काही राहत नाही. असं आपल्याला जीवन जगलेले जर कोणी सत्पुरुष दिसत असतील तर ते तात्यासाहेब आहेत असं समजायला हरकत नाही. यात काय आहे, महाराजांचे मूळ वाङ्मय म्हणून जे प्रसिद्ध आहे, जे संशोधनासाठी स्वीकारलेलं होतं, त्यामध्ये आपल्याला कल्पना असेल, कुणी वाचलं असेल तर मला माहिती नाही, वाचलं असेल त्यांच्याकडे परत असेल तर ज्ञानोपदेश म्हणून महाराजांचे प्रकरण ग्रंथ आहे. त्याची परत आपल्याकडे आहे, झेरॉक्स परत आहे कोणाला हवी असली तर ज्ञानोपदेश म्हणून महाराजांनी जो उपदेश केलेला आहे, मंदिरात कसं असावं, वेगवेगळे नित्यनेम काय असावा, आपल्या वर्तणुकीचे नियम कोणते असावेत वगैरे सगळ्या गोष्टी महाराजांनी ह्या तोंडी सांगून ठेवल्या. ते म्हणाले मला ग्रंथरचना करण्याचं काही हौस नाही आणि मला त्याची गरजही वाटत नाही. एवढं समर्थांनी सांगून ठेवलेलं आहे, ते पुरेसं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं तेवढं पुरेसं आहे असं म्हणत, तर एवढ्यावरनं आपण ओळखावं काय ते. तर त्यामुळे त्यांनी ते लिहिलेलं नाही. पण अभंग मात्र जे आत्ता आपण जो म्हटला शरणागत असता काहो पेक्षता, इतके उत्कृष्ट दर्जाची त्या अभंगाला हे आहे, त्यात भाव आहे, इतकी आत्मीयता आहे, इतकं हृदय ओतलेलं आहे की आपल्याला ती जी गाथा त्याची संपादित झालेली आहे चैतन्य गाथा ती दुसरी. आणि काही वेळोवेळी महाराजांनी जी पत्र लिहिली
तर त्याचे काही, आणि त्याच्यातली फक्त आता 12-13 मूळपत्र उपलब्ध आहेत ते एवढंच मूळ वाङ्मय म्हणून धरलं जातं. हे संशोधनाच्या बाजूचा भाग आहे, आपल्याला माहिती असावी एवढ्यासाठी फक्त सांगितलं. तात्यांचं स्मरण करताना हे सांगण्याची गरज मला का भासते, तर तात्यांचं एक वाक्य आहे 67 सालात, 67च्या आधी 61 सालामध्ये जी तात्यांची प्रवचनं झालेली होती, त्या प्रवचनामध्ये ते एका ठिकाणी त्यांनी लिहिलं आहे, म्हणजे सांगितलं आहे की जेवढं ज्याला ज्ञान असतं तेवढीच त्याला ओळखण होते, जेवढं ज्ञान तेवढी ओळखण. ओळख माणसाला किती होईल, तर त्याचं जेवढं ज्ञान आहे तेवढं होईल. आपल्याला व्यवहारात सुद्धा ह्याचा अनुभव येईल की जेवढं आपल्याला कळतं तेवढंच व्यवहारातलं आपल्याला ज्ञान येऊ शकेल. जर आपले ज्ञान वाढलं तर व्यवहार आणखीन कळेल, व्यवहाराच्या बाबतीत तर नक्कीच कळेल. तर तसंच ते परमार्थामध्ये आहे. म्हणून आत्मसाक्षात्कारापर्यंत केलं तर आत्मसाक्षात्कारी पुरुषाची ओळख पडेल, असं याचं गणित समजायला हरकत नाही. आणि तांत्रिक, मानसशास्त्रीय, सामाजिक बाजू त्याला बऱ्याच आहेत, त्याच्यात आपण नाही गेलो तरी चालेल. आपण एक लक्षात ठेवावं, काही ओव्यांचं तात्यासाहेब हे मूर्तिमंत उदाहरण आहे. ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला 13व्या अध्यायामध्ये काही ओव्या दिसतात, काही म्हणजे खूपच आहेत. फक्त आपल्याला स्मरणासाठी मी काही समोर ठेवतो. आपण आपल्याला हाताखालून गेल्याही असतील, वाचनातून गेल्या असतील, तर ती त्यांच्या आपल्याला कल्पना असेल, त्यांच्या दारावरनं एकदा जात असताना एक सत्पुरुष थांबले आणि आत काही आले नव्हते, ते रस्त्यावरून चालले होते. तर रस्त्यावरून जाताना ते त्यांच्या त्या घरासमोर थांबले, चपला काढल्या, नमस्कार केला, बरोबर त्यांच्या काही मंडळी होती, आणि पुन्हा आपले पादत्राणं घातली आणि पुढे गेले. तेव्हा त्यांना विचारलं की इथे तुम्ही का थांबला होता, तर इथे म्हणाले एक शक्ती राहते, असं एक वर्णन केलेलं आपल्याला आढळेल इतिहासामध्ये. तर अशा तऱ्हेनं आत्मसाक्षात्काराची शक्ती त्या ठिकाणी वास करते, याची ओळख सत्पुरुषांना आहे, कारण ती सत्पुरुष आहेत. एवढंच यातून आपण ओळखायचं. तर हे पुण्यपुरुषाचं जे लक्षण आहे, याचं जर आपल्याला उदाहरण हवी असतील किंवा ज्याचं जर वर्णन हवं असेल आणि त्याचं जर मूर्तिमंत उदाहरण हवं असेल, तर आपण 13व्या अध्याय अवश्य नजरेखालून घालावा अशी आपल्याला विनंती आहे. दर्शनाची प्रशस्ती पुण्यपुरुष असं जे म्हटलेलं आहे, त्याच्यातलं हे आत्ता जे सांगितलं त्याच्यात तर थोडंसं आधीचं एक उदाहरण त्याच्यात आहे. केळी कापूर झाला जेवी परिमळे जाणवा. तो आत कापूर तयार झालेला आहे केळीमध्ये, हे कळतं कसं, तर त्याचा जेव्हा वास येतो तेव्हा कळतं. तर तसं आपल्याकडे एखादं पिकलेले फळ घरात फळ आणून ठेवलेलं असतं, ते पिकलं आहे हे आपल्याला काही तिथं जाऊन बघावं लागतं का, तर त्याचा वास मनुष्याला आत येता येता खोलीत येतो. आंबा असेल तर पिकला आहे, केळं असेल तर पिकलं आहे, हे सांगावं लागतं का, वेगळं सांगावं लागत नाही. तर ते पिकलं की कळतं. जसं केळी कापूर झाला जेवी परिमळे जाणवाला, तो त्याच्या सुगंधावरून कळतो. तसं माणसाच्या अंगीचे सद्गुण हे सांगायला लागत, ते कळतातच, त्याचा वास येतो, सुगंध येतोच. तर तसं ते त्यामुळं दर्शनाची प्रशस्ती पुण्यपुरुष असं म्हणून जी वर्णनं केलेली आहेत. तर आपण तात्यासाहेबांचा जो फोटो पाहिला असेल, प्रवचनामध्ये सुरुवातीला लिहिलेला आहे, ते हातात माळ आणि ते उभे असलेले असोत नाहीतर बसलेले असोत. उभा असलेला फोटो बराच प्रसिद्ध आहे, तसं आपल्याला माहितीच असेल. तर बघितलं की मनावर एक सात्विकतेचा संस्कार होईल एवढा फोटोचं सामर्थ्य आहे. लहानपणी मी पाहिलं की तो फोटो बघितलं की काहीतरी वेगळं वाटायचं. बाकीच्या फोटोचं एखादं आदर लांब राहावं असं वाटेल, पण त्यांच्याकडे बघितलं की असं वाटेल की काहीतरी नातं आहे आपलं, त्यांचा काहीतरी संबंध आहे, की यांच्याजवळ गेलं तर हे जवळ घेतील असं वाटतं. आणि आजही तिसरी पिढी झाली तरी ते घर अनेकांना आपलं घर म्हणून जवळ घेत आहे. याच्यावरूनच कळतं की उपासना किती ओतलेली असते, की ती पिढ्यानपिढ्या अशी पूर्ती आहे पुढे, एवढी उपासना तिथे आहे ओतलेली त्याने. तर याच्यावरून कळतं. तैसे सबाई हे आपुले जेणे गुरुकुळी ओपिले. मग त्यांची अशी ओळख का नाही झाली, तर तैसे सबाई हे आपुले जेणे गुरुकुळी ओपिले. आपण पे केले भक्तीचे घर, आपलं घर भक्तीचं घर करून टाकलं आणि आपल्याकडे जे काही होतं ते गुरुकुळी ओपिले, सगळं गुरुच्या नावाने अर्पण करून टाकलं. आता समजा आपल्या घरामध्ये 4 वस्तू आहेत आणि आपण गुरुना दान केल्या, तर त्यातली कुठली वस्तू माझी म्हणायची सांगा. जर दान केल्या तर ती वस्तू आपली नाही. तसं त्यांच्याकडे जे जे आहे ते त्यांचं नाही, त्यामुळे आपल्याला पेटीवरची प्रवचन म्हणायची वेळ येते. याचं कारण एवढंच आहे फक्त, ते पेटीला हात सोला लावत नव्हते, अशी अवस्था होती. पुढच्या काळातल्या माणसांना माहिती आहे की त्या स्पीडनं तो जो मूळ विषय आहे त्याच्याशी ते पोचणारच नाही.
हे त्यांनी बोलायला लागायचं, फक्त हात लावायला नमस्कार करायचा आणि सुरुवात करायची अशी परिस्थिती आहे. तर तसं का होत होतं, तर त्यांनी गुरुकुळी सर्व गोपिले आणि त्यामुळे त्याच्यातल्या कशावरही त्यांचा काही क्लेम नाही, कारण ते महाराजांचंच आहे. त्यामुळे जशा वस्तू महाराजांच्या, जशी माणसं महाराजांची, जसे प्रसंग महाराजांचे, जसं घर महाराजांचं, तसं सगळंच त्यांचं आहे. असं आहे. आपण म्हणतो सगळं बरं आहे, पण प्रत्यक्षात जरा इकडचं तिकडे वस्तू जरी मिळेनाशी झाली तरी सुद्धा महाराजांची वस्तू मिळत नाही असं नाही वाटत. जे काय म्हणतो ते आपल्या लक्षात येईल बरोबर, की फरक काय आहे त्याच्यातला. जरा जर वस्तू मागोपुढं झाली कुठं ठेवतानाच होती आणि आपल्याच हात नव्हती आणि बहुतेक करून लोकांनी केली असं वाटतं. तर हे सगळं जे आहे त्याच्याशी ताडून बघावं म्हणजे खरं सत्पुरुषांचं काय ते कळतं. म्हणून मी मुद्दाम आपल्याकडे खाली आलो जरा. पूज्यता डोळानं देखावी, सत्कीर्ती नाही करावी, असं जे आहे त्या योगा पाहाव्या. हा अमुका ऐसी न ओव्हावी. काय किती विलक्षण वर्णन जणू असं समोर ठेवलं वर्णन, आणि जर त्यांच्याशी ताडून पाहिलं तर हे गृहस्थ कोणीतरी अमुक आहेत असं वाटू सुद्धा नाही. ते कुणीतरी आहेतच, पण ते वाटू नयेत. पण कुणीतरी नाही, पण कोणतरी वाटावं अशी धडपड चाललेली आहे. आपल्या ठिकाणी काही नाही, भक्ती नाही, कर्म नाही, ज्ञान नाही, काही अर्पण नाही, पूज्य ठेवण्यासारखं काही नाही. सगळे अहंकार मत्सर मधुमत्सर अमकं तुमकं सगळी मंडळी अगदी परसून बसल्यासारखी बसलेली आहेत. आता काय सांगावं मला, त्यांच्याकडे त्यातलं काही नाही. आणि तरी सुद्धा म्हणजे श्रेष्ठतेच्या ह्या परिसीमेवर असताना त्यांची भूमिका हा अमुका ऐसी नोहावी सेची लोकांना ओळख किंवा पत्ता सुद्धा लागू नये की हे कोणीतरी आहेत असं राहणाऱ्या पुण्यपुरुषाचं वर्णन जे 13व्या अध्यायातलं आहे ते खरोखर समोर ठेवण्यासारखं आहे. आधी मुळात व्हावं आणि मग पुन्हा झाल्यानंतर पुन्हा ओळखा काय असेल. हा अमुका तात्यांच्या घरामध्ये बाहेर नेहमी त्यांना केतकर महाराज म्हणत, आणि ते बरोबरच होतं, केतकर महाराजच होते. केतकर महाराज म्हणत तर ते ऐतिहासिक सत्य आहे, ते तपशील किंवा तरी सांगेन. तर ते केतकर महाराज म्हणत ते मनुष्य भेटायला ये केतकर महाराज कुठे आहेत म्हणून. तर बाहेर तात्याच उभे होते बाहेर अंगणामध्ये, आणि ग्रस्त आले म्हणले इथे केतकर महाराज कुठे राहत. त्यांचे चेहऱ्यावर काय येईल, मीच तो या वगैरे असं काय आहे का. आपल्याला असं जर कोणी म्हणलं समजा, जर काही असं समजा चुकूनच म्हणला तर म्हणणार खरं कशाला म्हणतो तो ओळखूनच असतोय, अरे बापरे हे का बरं ठीक आहे. तर तसलं काही नाही. खरोखरच ज्या अवस्थेला सत्पुरुषाच्या अवस्थेला ते आहेत त्या अवस्थेत त्यांनाच तेच नेमके बाहेर अंगणामध्ये उभे होते आणि त्याने विचारलं की केतकर महाराज कुठे राहतात. तर ते ओशाळले असं, ते ओशाळले की काय आहे असं वाटलं त्यांना की केतकर महाराज कुठे राहतात. मग त्यांना सांगितलं हात जोडून की मी केतकर महाराज आहात आहे. तसं जे काय असेल हे जे काय आहे ना, एका वाक्यात कळतं केवळ सगळं. माणसाला लिटमस पेपर आहे, एका वाक्यावर कळतं काय असतं ते. तेव्हा अमुका ऐसी नोहावी सेची लोकांना ओळखण किंवा त्याची आठवण सुद्धा होता कामा नये, ओळख सुद्धा होता कामा नये, यासाठी जगणारे किंवा तसं जगणारे हे आपण त्यांच्या फोटोत पहा, त्यांच्या त्या तिथल्या वातावरणात पहा. चातुर्य लपवी महत्व हारावी, पिसेपण मिळवी आवडोनी, उलट कोणी म्हणूच नाही असं वर्णन आहे. पुढे पहा की पुढा स्नेह पाझरे मागा चालती अक्षरे आहे ना, शब्द पाठी अवतरे कृपा आहे. म्हणजे निखळ ज्ञानाची तो किती प्रकाराने वर्णन केले ते आता सगळं आपण 13व्या अध्यायात बघा. आणखीन तात्यासाहेबांचं व्यक्तिमत्व पहा, म्हणजे आपल्याचे हे पुण्यपुरुषाचं वर्णन कसं लागू पडतं हे अगदी आपल्या डोळ्यासमोर येईल. पुढा स्नेह पाझरे मागा चालती अक्षरे. तात्या याच्यामध्ये रेल्वे तावडावून करीत, तसं तात्यांना जवळजवळ 82 वर्षाचं आयुष्य मिळालं आपल्याला माहिती. तर ते अकाउंट्समध्ये, डिफेन्स अकाउंटमध्ये नोकरी, आणि हे सगळं सांभाळायचं सारखं रात्रंदिवस लोकांचं सगळं घर. ते मगाशी सांगितलं तसं की घर कोणाचं करून टाकलं, आपण आपे केले भक्तीचे घर. तेव्हा घर म्हणजे आता साध्या भाषेत म्हटलं म्हणजे एका चिकित्सक विद्वानाने म्हणलेलं आहे, त्यांच्या शब्दात सांगतो, त्यांनी घराची धर्मशाळा केली असं ते म्हणाले. मागे एकदा आपल्याला फार वर्षापूर्वीचं आठवत असेल, मागे आता म्हटलंही होतं हे की ते ग्रस्त बरोबर आहेत, त्यांचं म्हणणं पण बरोबर आहे. चिकित्सक होते आणि त्यांचं म्हणणंही बरोबर आहे, त्यांनी घराची धर्मशाळा केली. तर बरोबरच आहे, कारण अशा धर्मशाळेतच धर्म नांदतो. धर्म आपल्या घरात बांधायला तयार नाही, कारण तिथं धर्म घडत नाही.
त्यामुळे धर्म नांदायला तयार नाही. धर्म घडवा धर्मशाळा त्या अर्थाने होईल. मग अशी धर्मशाळा जिथे नांदते तिथे धर्माचा जो परिणाम म्हणजे आनंद आहे तोही नांदतो. म्हणून अखंड आनंद आणि प्रेम त्या घरात नांदतं. याचं कारण ते आहे. तर पुढा स्नेह माझा रे ते सांगत होते त्या ह्याचं चाललं ताबडावून करीत. ताबडावून करताना बरोबर भगवंतराव जे होते तर ते भगवंतराव बरोबर असायचे. तेही तसे काही अगदी हे नव्हेत, सिनियर होते ते पण यांच्यापेक्षा लहान हो. आणि रेल्वेतनं जाताना तुम्हाला मुंबईतली गर्दी माहिती आहे. मागच्या काळातली अगदी कल्पना करा, 40-50 वर्षापूर्वीची कल्पना करा. तर आज ही आता 43वी पुण्यतिथी आहे. तर 50 वर्षापूर्वीची कल्पना करा तर तात्या त्या ह्याच्यात ह्याला डब्यात शिरून सेकंड क्लास वगैरे त्या काळात होते. सेकंड क्लासच्या डब्यात शिरून त्याला बारला धरून ती मध्ये सगळी बाकं भरलेली आणि हे जे चित्र लोकलचं आहे तेच ते. तर तसंच त्या काळातली परिस्थिती आहे. ते लोकलच्या ह्याच्यात बाकाला धरून ह्याला धरून उभे असायचे. कुठं कधी मिळाली तर सीट मिळाली. आपल्या स्टेशन येईपर्यंत मिळाली, बसायला मिळालं 2 मिनटं तर मिळालं, नाही तर नाही मिळालं. तर त्याच्याबरोबर हे मागोमाग हे भगवंतराव असायचे. तर ते बरोबर जायचे यायचे. तर तिथे जरा सरकून कोणतरी उठतंय असं दिसलं की नाही की तात्यात जरा सरकून ती जागा अडवायची आणि ह्यांना पोटाला धरून तिथं बसवायचं. आता त्यांना इतकं समजल्यासारखं होईल की ते मोठे आहेत बाबा निदान त्यांना बसून, पण ते जागा धरायची पण ती भगवंतराव देण्यासाठी धरायची किंवा दुसऱ्याला देण्यासाठी धरायची याची कल्पना करणं सुद्धा कठीण आहे. आणि त्यावेळेला ते म्हणायचे की व्यवहाराने आम्हाला असं वाटायचं की ह्यात जर मी भाटत बसलो तर ही जागा जाईल. म्हणजे तात्याने नाही मलाही नाही असं व्हायचं. पण तात्या काय बसायचे नाहीत. त्यामुळं तात्यांनी धरलेली जागावर आपण बसायचं आणि मग त्याचं काय वाटत असेल याची कल्पना आपण करा की सत्पुरुषाच्या जवळ आपण आहोत आणि तो जागा धरून आपल्याला देतो. तेव्हा पुढा स्नेह पाहरे मागा चालती अक्षरे. तुम्हाला लांबून यावं लागतं, तुम्ही दमता तर तुम्ही बसा. मी आता जवळ आहे प्रवास, मी उभा राहू शकतो, का वागू शकतो. म्हणजे आपण कल्पना करून बघा की असं कोणी तयार असेल काय करायला तर यावरनं कल्पना येईल. तेव्हा याच्यातलं काय तात्यांच्याकडून घेण्यासारखं आहे तर आत्मलोप हा सर्वसाधारणपणे मागे मी एकदा ज्ञानेश्वरीत आपल्याला बोललो आहे की आपल्यासमोर विषय झाला होता की आत्मलोपाचे आदर्श सर्वसाधारण गुरूंकडून शिष्यांकडे खूप प्रमाणात आढळतात. म्हणजे त्यावेळेला उदाहरण म्हणून आपल्यासमोर ठेवलं होतं की निवृत्तीनाथ मागे उभे आहेत आणि ज्ञानेश्वरांना पुढे केलेलं आहे. असं सगळी ज्ञानेश्वरी त्यांच्या थोटून आणि त्यांनी सांगितलेलं आहे ही यांची आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. यांच्या कृपेने मी बोलतो पण ते मागे राहतात. तेव्हा असे पडद्याच्या मागे असलेले गुरु मागे राहतात आणि शिष्याला पुढे करतात. तसं तुकामाई मागे राहतात, महाराजांना पुढे करतात. हाच महाराजांचं केवढं हे आहे. पण तुकामाईंच्या ठिकाणी आपल्याला शोधत जातो मनुष्य. इथे किती आपल्याला फरक स्थानामध्ये सुद्धा आढळेल की किती फरक आहे. तर त्यांनी ह्यांना पुढे केलेलं आहे आणि मोठं केलेलं आहे. हे एक आत्मलोकाचं उलटं उदाहरण आहे की शिष्याने गुरुंना मोठं केलेलं आहे. प्रत्येक गोष्टींचे असं सांगितलं आहे. किंवा हे उलट्या उदाहरण ह्याच्यात आत्मलोपाचं म्हणजे स्वतःला नाहीचं करण्याचं जर काय असेल तर शिष्यांकडून गुरु मोठे झाल्याचं लक्षण आहे. आणि हे म्हणलेलं तात्यांना आवडणार नाही हे तितकंच सांगतो. तर त्याबरोबर आता बाह्यांगात पेटी आहे, महाराजांकडे बोट दाखवणं आहे किंवा कुठल्याही मार्गाने बघा की आत्यंतिक नम्रता म्हणजे त्यांच्याबद्दल असं आठवणीमध्ये पाहणाऱ्यांनी घेऊन ठेवलेल्या गोष्टीमध्ये असं आहे की इनवर्ट कॉन्ट्रॅक्शन म्हणजे जसं आपल्याला पाय आखडतात म्हणजे आत वळतात असे ह्याच्यामध्ये आजारामध्ये सुद्धा वळतात असे की पायाला जे सरळ आपल्या हे आहे ते इनवर्ड हे होतं, कॉन्ट्रॅक्शन होतं. तर तसं येईल असे पाय तात्यांचे शेवटी झाले होते. कशाने झाले होते? यानं नाही झाले, कशानं आजारानं झाले नव्हते. तर लोक नमस्कार करीत त्याची भीती वाटते, त्याची नको वाटे. ती म्हणजे 4 अर्थाने की आपण पूज्यता डोळा न देखावी. तसंच त्याने नमस्कार करू नये. तो नमस्कार करायला येणार, इतकी हजारो माणसं येणार, 1-2 नव्हे हजारो माणसं येणार. तर त्यावेळेला ते पाय खेचून घेत मागे त्या ॲक्शनमुळे शेवटी पायांना बेंड आला होता. आपण कल्पना सुद्धा करू शकणार नाही या स्थितीची. कदाचित करू शकाल आपण जर करू शकत असेल तर करू शकाल. तर ही यावरून आपण कल्पना येईल की त्यांना नमस्कार आता आधीच पाया मागे ओढून घेत, फक्त आता उभे आहेत ते जातील कुठे? शेवटी तो मनुष्य पोहोचणारच येऊन तिथपर्यंत. मग त्या पायांना इनवर्ट कॉन्ट्रॅक्शन झालं. शेवटी ते वळवाकडे झाले आतल्या बाजूने असे ओढत पाय आणि त्याच्या पोटी. आणि त्याच्या आधी त्याला मनात तात्यात साष्टांग नमस्कार घातलेला असे. ही तात्यांची पद्धत होती की जो कोणी नमस्कार करायला येईल त्याला त्या आधीच मनाने साष्टांग नमस्कार घाले हा महाराजांनी पाठवला असं समजून. निरीच्छतेला हे नाही म्हणजे अपेक्षा नाही, नम्रता आत्यंतिक, निरीच्छता आत्यंतिक हे काही कोणाकडून काहीच नाही. म्हणजे इतकं नाही की रेल्वे स्टेशनवर एकदा आम्हालांनी सांगितलं, त्यांच्याबरोबर बोजे होते, हे ग्रस्त बरोबर होते, बोजे होते बरोबर. पूर्वीच्या काळात होल्डॉल आणि हे घेऊन जायची पद्धत आपल्याला माहिती आहे. होल्डॉल होते, वेडिंग असायची, होल्डॉल असायचे, बॅगा असायच्या, ट्रंका वगैरे पूर्वीच्या असायच्या. तर ते बरोबर होतं साहित्याने. त्यांनी नाही म्हटलं.
तात्यांनी ते सगळं खांद्यावर मारलं, डोक्यावर घेतलं आणि तात्या चालायला लागले. माणसांना भाऊ धावत आली असती माणसं, जसं म्हणायची खोटी होती. पण आपलं ते काम आपल्या करायला त्यांना कधी लाज वाटली नाही. किती बाजूने आपण गुण पाहाल ते पाहाल असो. आता आपण शेवट फक्त 2 मिनटं बघू आणि थांबू. तेव्हा तात्यांच्या ठिकाणी काय असेल तर नाम आणि प्रेम याचा परमोत्कर्ष असतो, असं आपण सुरुवातीला मगाशी म्हटलं. त्या टप्प्यामधून ते उपदेश गेलेला आहे. तर नामाचं तर आपल्याला माहिती आहे, त्याचंच दुसरं नाव प्रेम आहे. तर प्रेम आहे ते नामावर आहे, प्रेम आहे ते सगुणावर आहे, आणि प्रेम आहे ते प्राणीमात्रावर आहे. तात्यांच्या घरातल्या प्राणीमात्रापासून म्हणजे अगदी मांजरापासून याच्यापासून ते सगुणावर, म्हणजे अगदी सगुण रामरूपापासून ते प्रत्येक माणसापर्यंत प्रत्येक माणसावर प्रेम आहे. ते आपल्याला किती आढळेल, कुठल्या घरी आढळेल याचा विचार आपण करावा. म्हणजे त्यांनी काय केले हे कळेल. याच्यासाठी खरोखर मनापासूनचं आत्यंतिक निरपेक्ष प्रेम घरातल्या माणसावर आणि जवळ येणाऱ्या संपर्कातल्या येणाऱ्या प्रत्येक माणसावर जीव तोडून त्याने केलेला आहे. कित्येक वेळेला आतून निरोप येईल की त्यांना आता कळलं असेल, तुम्ही सांगू नका, पण ते म्हणायचे तो हो म्हणेपर्यंत असं त्या रात्री 12-1 वाजेपर्यंत समजावून देत राहत. का तर शेवटी त्याला ते कळलं पाहिजे, त्याला कुठलीही शंका राहिली नाही पाहिजे, असं पद्धतीनं सांगण्याची पद्धत असल्यामुळं तात्यांना किती त्रास होत असेल याचं लिहून ठेवलेलं आहे, तेवढं वाचलं तरी पुष्कळ आहे. तर असं झालेलं आहे. आता शेवटी तात्यांचाच एक मुद्दा सांगतो की आत म्हणजे प्रेम किती असेल तर तात्याच एकदा स्वतः म्हणाले की रामचरित मानसाबद्दल विषय चालला. तेव्हा हे रामनवमीचाच काळ आहे, आपला हनुमान जयंतीचा काळ, त्याच्यातली निरूपण असल्यामुळे तो विषय निघाला. तर रामचरित मानसामध्ये तुलसीदासांचं रामावरचं प्रेम उतूच आलेलं आहे, अक्षरशः ओसंडून वाहत आहे. तर त्यावर तात्या काय म्हणाले की दूध उतू गेलं म्हणजे तर दूधच येतं बाहेर, म्हणजे दूध उतू गेलं तर दूधच येतं, दूधच असतं, तेच उतू जातं. तर उतास आलेलं दूध आहे म्हणले ते. रामचरित मानस म्हणजे उतास आलेलं दूध आहे. तसं तात्यांच्या ठिकाणी उतास आलेलं नामाचं प्रेम आहे, असं आपण लक्षात ठेवतो. उतास आलेलं नामाचं प्रेम आहे. त्यामुळे जे बोलतील ते नामाबद्दलच बोलतील. म्हणून तो ग्रंथ आजही सर्व पंथामध्ये सगळीकडे आत्मज्ञानाचा ग्रंथ म्हणून वाचला जातो. याचं कारण हे आहे की ते उतास आलेलं प्रेम आहे नामाचं. त्यामुळे नाम 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 आपण शोधून काढलं तर एक वेळ आपल्याला असं आढळेल की 25 पानं नामाची गेली तर 1 पान रामनामासंबंधी येईल. 25 वेळा नाम शब्द उच्चारलं तर 2 वेळा रामनामासंबंधी येईल. रामनामाचं प्रेम नाही असं नाही, सगुणाचं प्रेम तर आहेच आहे. त्यांना नामाशिवाय आहेच काय, महाराज हेच राम, तुम्ही माझे राम म्हणले ते तेच आहे ते. तर तसं ते आहे. पण तरी सुद्धा आपण जर पाहिलं तर सर्व ठिकाणचं नामाचं इतकं प्रेमातून उचंबळलेलं आहे. आणि महाराजांच्या चरित्रामध्ये सर्वात शेवटी तेच आहे की जिथे नाम तेथे नाम तेथे माझे प्राण. म्हणजे तिथे सुद्धा प्राण शेवटी घुटमळेल कुठं तर जिथं नाम आहे तिथे घुटमळेल, हे तिथेही आहे आणि इथेही उतास आलेलंच आहे. आणि म्हणूनच त्यांच्या ठिकाणी इतकं प्रेम जे आपल्याला आढळतं सर्वांच्या बद्दलचं, याचा अर्थ आत प्रेमच साठलेलं असलं पाहिजे. ते महाराजांच्या विषयी आहे, सर्वांच्या विषयी आहे, म्हणूनच ते उताला आलं आणि बाहेर सगळ्यांना प्रेमच प्रेम मिळालं. त्याचं कारण काय आहे ते आपल्या लक्षात येईल. असं एखादा सत्पुरुष आपल्या डोळ्यासमोर या निमित्ताने असावा. आणि काहीतरी आपण दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा, आपल्याला परिचित आहे. तर दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा, तर आपण रघुनाथाचा गुण घेऊया, एवढं करू. ठीक आहे. परत एकदा आता रिव्हिजन करतो, म्हणतो एकदा ती म्हणतो नाही का. आणि आपण नेहमी घेतो पद, पण त्याला वेळ नाही म्हणून आज याचं काही भरवेचं किंवा असं काही पद घेत नाही. त्यावेळी परत एकदा आपल्यासमोर शब्द असले आपल्यालाही बरं पडेल म्हणायला. तेव्हा नुसती हनुमान जयंती करून काय उपयोग नाही. पाठी उठ्याचं त्यातलं चांगलं आहे, त्यानिमित्ताने त्या दिवशी लवकर आवडतं असा एक अनुभव आहे एकंदरीत. तर त्यामुळे तो तितपत बरं आहे ते की त्यानिमित्ताने तेवढं तरी होतं. पण हे जसं पुण्यतिथीला त्यानिमित्ताने त्या दिवशी लवकर आवडतं, तर इथपर्यंत यातला भाग चांगला असला तरी सुद्धा ह्याच्या दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा, तसं हे यात सुद्धा साध्य साधका असावं. आपल्याला जे साध्य आहे ते साध्य करणाऱ्या ज्या कृती असतील त्या करणाऱ्या असावं आपण कायम. जे साध्य नाही त्याच्याकडे पाठ फिरवण्याची माणसाला तयारी मनाची व्हावी, ही त्याची खरी तयारी आहे. आणि तेच ह्याच्याकडून घ्यायचं. आपण जे हनुमान जयंती करतो किंवा
जी आपण मारुतीची परवा जयंती केली त्यातून सुद्धा त्याच्याकडून घ्यायचं तेच, जसं यांच्याकडून घ्यायचं काय ते कळलं प्रेम, तसं आपली बुद्धी भगवंत शोधायला वापरणं हे त्यांनी भगवंतच शोधला आणि शेवटी त्याची गाठ आपल्याच मालकाला घालून दिली उलटी, अशी परिस्थिती आहे. म्हणजे काय असेल बघा, सगळं अद्भुत चरित्र आहे ते. आपण जितकं वाचाल तेवढं आपण त्याच्या प्रेमात पडतो. मायावी अतिरथी, खरोखर दुष्ट मायावी अतिरथी अशीच परिस्थिती बाहेर आहे. त्याला मुद्दाम दुष्ट मायावी अतिरथी म्हटलंय, कारण ते कळत नाहीत. ते ज्यावेळेला परिणाम दाखवतात तेव्हा हे मायावी होते हे कळतं. तर अशा अनेक गोष्टी मायावी बाहेर आहेत, तर ते त्याच्या शक्तीपुढे टिकत नाहीत, म्हणून आपण त्याची उपासना करावी असं म्हणलं. असं बाकीचं नंतर किंवा धीमंता जय रामवंता, जय धीमंता जय रामवंता, जय जय हनुमंता. ओ वाळू जय जय हनुमंता, ओ वाळू जय जय हनुमंता. जय धीमंता जय रामवंता, जय धीमंता जय रामवंता, जय जय हनुमंता. ओ वाळू जय जय हनुमंता, ओ वाळू जय जय हनुमंता. साध्य साधका अतुल सेवका, साध्य साधका अतुल सेवका, निस्वार्थाच्या पथ प्रदर्शका, निस्वार्थाच्या पथ प्रदर्शका, कपिवर कुलवंता, कपिवर कुलवंता. जय जय हनुमंता, ओ वाळू जय जय हनुमंता. जय धीमंता जय रामवंता, जय धीमंता जय रामवंता, जय जय हनुमंता. ओ वाळू जय जय हनुमंता, ओ वाळू जय जय हनुमंता. मायावी वा दुष्ट अतिरथी, मायावी वा दुष्ट अतिरथी, तुझ्या पुढती कुणीही न टिकती, तुझ्या पुढती कुणीही न टिकती. वायुतत्ववंता, वायुतत्ववंता. ओ वाळू जय जय हनुमंता, ओ वाळू जय जय हनुमंता. जय धीमंता जय रामवंता, जय धीमंता जय रामवंता, जय जय हनुमंता. ओ वाळू जय जय हनुमंता, ओ वाळू जय जय हनुमंता. देई शक्ती सेवा शुद्धि, देई शक्ति सेवा शुद्धि, नामामध्ये दीना दृढमते, नामामध्ये दीना दृढमते. तारी कृपावंता, तारी कृपावंता.
जय हनुमंता ओ वाळू जय जय हनुमंता जय धीमंता जय रामवंता जय धीमंता जय रामवंता जय जय हनुमंता ओ वाळू जय जय हनुमंता ओ वाळू जय जय हनुमंता ओ वाळू जय जय हनुमंता जानकी वन स्मरण जय जय राम